नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। या योजनेमध्ये लाभ घेणारे दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, निराधार महिला असतील, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती यांच्यासाठी आज एका महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून अनेक लाभार्थ्यांकडून एकच प्रश्न वारंवार विचारला जात आहे। अनेक लोकांनी फोन केले आहेत, अनेक लोकांनी मेसेज पाठवलेले आहेत आणि अनेक लोकांनी व्हॉट्सअपवरून देखील विचारणा केलेली आहे की सर, दिवाळीमध्ये आमचे अनुदान वाढणार आहे का? काही लाभार्थ्यांना अशी माहिती मिळाली आहे की दिव्यांग बांधवांचे अनुदान वाढून 5,000 रुपये होणार आहे। त्याचप्रमाणे निराधार महिला, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती यांचे अनुदान वाढून 2,500 रुपये होणार आहे, अशी देखील चर्चा सुरू असल्याचे अनेक लाभार्थी सांगत आहेत। म्हणून अनेक जण विचारत आहेत की ही माहिती खरी आहे का? खरोखरच दिवाळीनंतर अनुदानामध्ये वाढ होणार आहे का? दिव्यांग लाभार्थ्यांना 5,000 रुपये आणि इतर पात्र लाभार्थ्यांना 2,500 रुपये मिळणार आहेत का? मित्रांनो, या सर्व प्रश्नांबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। मित्रांनो, अनुदानामध्ये वाढ करण्यासारखा निर्णय होत असताना त्या संदर्भात शासन स्तरावर प्रक्रिया होत असते। अशा विषयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते आणि त्यानंतर संबंधित अधिवेशनामध्ये निधी मंजुरी संदर्भातील प्रक्रिया केली जाते। म्हणजेच अनुदान वाढीबाबत अधिकृत निर्णय होण्यासाठी संबंधित शासन स्तरावरील प्रक्रिया महत्त्वाची असते। तसेच अशा महत्त्वाच्या निर्णयासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित मंत्री, दिव्यांग विभागातील मंत्री, संबंधित विभागाचे सचिव किंवा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाशी संबंधित अधिकारी यांच्याकडून अधिकृत माहिती किंवा वक्तव्य येणे अपेक्षित असते। परंतु सध्याच्या परिस्थितीबाबत बोलायचे झाले तर या अनुदानाच्या वाढी संदर्भात अधिकृत आणि खात्रीशीर माहिती उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। म्हणजेच मित्रांनो, दिवाळीनंतर अनुदान नक्कीच वाढणार, दिव्यांग बांधवांना 5,000 रुपये मिळणार किंवा निराधार महिला, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना 2,500 रुपये अनुदान मिळणार, याबाबत सध्या खात्रीशीर अधिकृत अपडेट उपलब्ध नाही। म्हणूनच लाभार्थ्यांनी सध्या सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून फिरत असलेल्या प्रत्येक माहितीवर लगेचच विश्वास ठेवू नये। कारण अनेक लाभार्थी वारंवार फोन करून आणि मेसेज करून याच विषयाबाबत विचारणा करत आहेत की अनुदान वाढणार आहे का? त्यांचा प्रश्न अगदी साधा आहे, सर, दिवाळीमध्ये आमचे अनुदान वाढणार आहे का? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर देताना खात्रीशीर माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण लाभार्थ्यांपर्यंत चुकीची किंवा अपूर्ण माहिती पोहोचवणे योग्य नाही। सध्याच्या परिस्थितीमध्ये अनुदान वाढीबाबत कोणतीही खात्रीशीर अधिकृत अपडेट उपलब्ध नाही, हे स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे। याचा अर्थ असा नाही की अनुदान वाढीची मागणी नाही, उलट अनुदान वाढले पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची मागणी आहे। आजच्या महागाईच्या परिस्थितीमध्ये अनेक लाभार्थ्यांचे असे मत आहे की मिळणाऱ्या अनुदानामध्ये वाढ होणे आवश्यक आहे। दिव्यांग व्यक्ती, निराधार महिला, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती यांच्यासाठी अनुदान वाढीचा मुद्दा प्राधान्याने मानला जात आहे। म्हणूनच अनुदान वाढले पाहिजे ही प्राथमिक मागणी कायम आहे। परंतु मागणी असणे आणि अधिकृत निर्णय होणे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत। त्यामुळे जोपर्यंत खात्रीशीर माहिती, संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती किंवा अधिकृत शासन निर्णयाचा आधार मिळत नाही, तोपर्यंत अनुदान वाढणारच आहे असे निश्चितपणे सांगता येणार नाही। विशेषतः काही ठिकाणी अशी माहिती फिरत आहे की दिवाळीनंतर 100% अनुदान वाढणार आहे, परंतु सध्या या दाव्याला खात्रीशीर अधिकृत आधार उपलब्ध नाही। म्हणूनच लाभार्थ्यांनी अशा माहितीबाबत थोडी प्रतीक्षा करणे गरजेचे आहे। या विषयानंतर संबंधित विभाग, अधिकारी आणि मंत्रालय स्तरावर अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच खरी परिस्थिती स्पष्ट होऊ शकते। म्हणूनच आता पुढील कामकाजाच्या दिवशी या विषयाबाबत संबंधित कार्यालये, अधिकारी आणि विभागाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला जाईल। यांच्याकडून विचारणा केली जाईल की खरोखरच अनुदान वाढीबाबत काही हालचाली सुरू आहेत का? दिव्यांग बांधवांचे अनुदान 5,000 रुपये करण्याबाबत काही प्रक्रिया सुरू आहे का? आणि निराधार महिला, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती यांचे अनुदान 2,500 रुपये करण्याबाबत कोणती अधिकृत माहिती आहे का? या संदर्भात संबंधित स्तरावर जी खात्रीशीर माहिती मिळेल ती माहिती लाभार्थ्यांसमोर ठेवली जाईल। मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनेलवर कोणतीही माहिती केवळ अंदाजावर किंवा स्वतःहून तयार करून सांगितली जात नाही। संबंधित अधिकारी, संबंधित विभाग
किंवा शासन निर्णयाचा आधार घेऊनच माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो। त्यामुळे मित्रांनो, सध्या अनुदान वाढीबाबत कोणतीही खात्रीशीर अधिकृत माहिती उपलब्ध नसताना अनुदान वाढणारच आहे असे सांगणे योग्य ठरणार नाही। अनेक लाभार्थ्यांचे फोन आणि व्हॉट्सअप कॉल सतत येत असल्यामुळे या विषयावर स्पष्ट माहिती देणे आवश्यक वाटले, म्हणूनच हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे, जेणेकरून सर्व लाभार्थ्यांपर्यंत सध्याची वस्तुस्थिती पोहोचू शकेल। मित्रांनो, या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण सविस्तरपणे समजून घेणे गरजेचे आहे। आजकाल सोशल मीडिया, व्हॉट्सअप आणि इतर माध्यमातून अनेक प्रकारचे मेसेज वेगाने पसरत असतात। कोणीतरी एक माहिती सांगितली की ती दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जाते, त्यानंतर ती अनेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर होते आणि काही वेळातच हजारो लोकांपर्यंत पोहोचते। यामुळे अनेक वेळा लाभार्थ्यांच्या मनात अपेक्षा निर्माण होतात की आता आपले अनुदान निश्चितपणे वाढणार आहे। उदाहरणार्थ, सध्या काही ठिकाणी अशी चर्चा सुरू आहे की दिव्यांग बांधवांना 5,000 रुपये मिळणार आहेत आणि इतर निराधार, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक किंवा आजारी व्यक्तींना 2,500 रुपये अनुदान मिळणार आहे। परंतु मित्रांनो, एखादी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होणे आणि त्या माहितीला शासनाची अधिकृत मंजुरी मिळणे या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत। एखादा मेसेज अनेक लोकांपर्यंत पोहोचला म्हणून तो 100% खरा आहे असे स्पष्टपणे सांगता येत नाही। त्याचप्रमाणे अनेक लोक एकाच विषयावर चर्चा करत आहेत म्हणून अनुदान वाढीचा निर्णय झाला आहे असेही निश्चितपणे म्हणता येणार नाही। म्हणूनच अशा कोणत्याही महत्त्वाच्या माहितीबाबत लाभार्थ्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, जोपर्यंत अधिकृत निर्णय, खात्रीशीर माहिती किंवा संबंधित स्तरावरील स्पष्ट माहिती मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही रकमेबाबत निश्चित निष्कर्ष काढू नये। कारण संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानाचा हा विषय लाखो लाभार्थ्यांशी संबंधित आहे। त्यामुळे एखादी चुकीची माहिती किंवा अपूर्ण माहिती पसरल्यास अनेक लाभार्थ्यांच्या अपेक्षा वाढू शकतात। नंतर जर ती माहिती चुकीची ठरली तर लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो। म्हणून या चॅनेलच्या माध्यमातून प्रयत्न हा एकच असतो की लाभार्थ्यांपर्यंत शक्य तितकी खात्रीशीर आणि खरी माहिती पोहोचवावी। अनुदान वाढले पाहिजे ही मागणी निश्चितपणे महत्त्वाची आहे। अनेक लाभार्थ्यांची हीच अपेक्षा आहे, परंतु अपेक्षा आणि अधिकृत घोषणा यामध्ये खूप फरक आहे। आपल्याला अनुदान वाढवावे असे वाटणे ही एक गोष्ट आहे, तर शासनाने प्रत्यक्षात अनुदान वाढीचा निर्णय घेणे ही दुसरी गोष्ट आहे। म्हणून सध्या दिवाळीनंतर अनुदान वाढणार असल्याचे जे मेसेज किंवा चर्चा सुरू आहेत त्याबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी खात्रीशीर आणि अधिकृत माहितीची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे। ज्या दिवशी या संदर्भात संबंधित स्तरावरून स्पष्ट आणि खात्रीशीर माहिती उपलब्ध होईल त्यावेळी खरी परिस्थिती सर्व लाभार्थ्यांसमोर स्पष्ट होऊ शकेल। तोपर्यंत कोणत्याही व्हॉट्सअप मेसेजवर, सोशल मीडिया पोस्टवर किंवा एकूण माहितीवर पूर्णपणे विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत आणि खात्रीशीर माहितीची वाट पाहणे योग्य राहील। म्हणून मित्रांनो, सध्या सर्वांनी संयम ठेवावा आणि अनुदान वाढीबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती मिळेपर्यंत अफवा किंवा अपूर्ण माहिती इतरांपर्यंत पसरू नये। तर मित्रांनो, सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवाळीनंतर संजय गांधी निराधार योजनेचे किंवा दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान निश्चितपणे वाढणार असल्याची खात्रीशीर आणि अधिकृत माहिती सध्या उपलब्ध नाही। अनुदान वाढीची मागणी निश्चित आहे आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर ही मागणी महत्त्वाची आहे, परंतु अधिकृत निर्णय किंवा खात्रीशीर अपडेट मिळाल्याशिवाय कोणतीही माहिती निश्चितपणे मानू नका। संबंधित अधिकारी किंवा विभागाकडून या विषयावर जी खात्रीशीर माहिती मिळेल त्यानंतर स्पष्टपणे सांगता येईल की लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला हा मेसेज खरा आहे की त्यामध्ये काही वेगळी परिस्थिती आहे। तोपर्यंत थोडी प्रतीक्षा करणे आवश्यक आहे। हा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन योजना, विधवा महिला योजना, निराधार महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती अशा सर्व संबंधित लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। कारण अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये सध्या अनुदान वाढीबाबत स्पष्ट निर्माण झालेले आहेत आणि त्यांच्यापर्यंत सध्या स्पष्ट माहिती पोहोचवणे आवश्यक आहे। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपले शेती आणि सरकारी योजना YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ रोज तुमच्या मोबाईलवर थेट पाहण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा। पुढील व्हिडिओमध्ये या विषयावर खात्रीशीर माहिती मिळाल्यास ती तुमच्या समोर नक्की ठेवली जाईल। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।